कोरेगाव तालुक्यात 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी सर्व तयारी पूर्ण. कोरेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 ची मतमोजणी सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून इंडोर हॉल डीबी भोसले कॉलेज कोरेगाव येथे सुरू होणार आहे. मतमोजणीसाठी आवश्यक सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रमोद कुदळे यांनी दिली. कोरेगाव तालुक्यात जिल्हा परिषदेचे 6 गट व पंचायत समितीचे 12 गण असून मतमोजणी ही गणनिहाय केली जाणार आहे. यासाठी एकूण 24 टेबल ईव्हीएम मशीन व 6 टेबल पोस्टल मतमोजणीसाठी ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांनी दिली. एकूण 13 फेऱ्यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. फेरी क्रमांक 1 मध्ये सोनके गणाची मतमोजणी होणार असून त्यासाठी 21 ईव्हीएम मशीन वापरण्यात येणार आहेत. दुसऱ्या फेरीत पिंपळे बुद्रुक गणासाठी 19 मशीन, तिसऱ्या फेरीत वॉटर स्टेशन गणासाठी 20 मशीन तर चौथ्या फेरीत आंबोडे समत वाघोली गणासाठी 21 मशीन वापरल्या जाणार आहेत. पाचव्या फेरीत सातरोड गणासाठी 18 मशीन, सहाव्या फेरीत किन्ही गणासाठी 24 मशीन तर सातव्या फेरीत किन्ही पंचायत समिती गणासाठी 2 मशीन वापरण्यात येणार आहेत. आठव्या फेरीत कुमठे गणासाठी 22, नवव्या फेरीत लासुर्णे गणासाठी 22, 10व्या फेरीत एकंबे गणासाठी 24 आणि 11व्या फेरीत साप गणासाठी 22 ईव्हीएम मशीन वापरल्या जाणार आहेत. 12व्या फेरीत आरवी गण तर 13व्या अंतिम फेरीत वाटर किरोली गणाची मतमोजणी होणार असून या दोन्ही फेरीसाठी प्रत्येकी 19 ईव्हीएम मशीन वापरण्यात येणार आहेत. प्रत्येक फेरीसाठी सरासरी 20 मिनिटांचा कालावधी लागण्याची शक्यता असून मतमोजणी केंद्र परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. कोरेगावात सोमवारी मतमोजणीमुळे डीपी भोसले कॉलेज परिसरात जमावबंदी कलम 163 लागू. प्रांताधिकारी प्रमोद कुदळे. कोरेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी मतदान झाले असून मतमोजणी सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी डीपी भोसले कॉलेज येथील इंडोर हॉलमध्ये होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतमोजणी दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना केल्या आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी प्रमोद कुदळे यांनी दिली. उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी म्हणून प्रमोद कुदळे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत डीबी भोसले कॉलेज मतमोजणी परिसरात व त्याच्या सभोवतालच्या 100 मीटर परिसरात जमावबंदी लागू राहणार आहे. या कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नियुक्त केलेले निरीक्षक, निवडणूक उमेदवार प्रतिनिधी, मतमोजणी प्रतिनिधी तसेच मतमोजणी कर्तव्यावर नेमलेले अधिकारी व कर्मचारी यांना वगळता इतर कोणत्याही व्यक्तीस संबंधित 100 मीटर परिसरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. शनिवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी तालुक्यातील सर्व मतदान केंद्रावर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली असून आता मतमोजणी प्रक्रिया ही शांततेत सौहार्दपूर्ण वातावरणात आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पाडण्यासाठी हा प्रतिबंधात्मक आदेश देण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील कोरेगाव तालुक्यातील मतमोजणी सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी डीपी भोसले कॉलेज स्ट्रॉंग रूम कोरेगाव येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतमोजणी दरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 34 अन्वये वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी काढलेल्या आदेशानुसार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 5 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत खालीलप्रमाणे वाहतूक बदल लागू राहणार आहेत. कोरेगाव सुभाषनगर मॅपको चौक ते काटे पेट्रोल पंप हा मुख्य रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. मतमोजणी केंद्रापासून सुमारे 700 मीटर अंतरापर्यंत पर्यायी मार्ग हा कोरेगावहून रहमतपूरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी मॅपको चौक, सुभाषनगर, सुलतानवाडी रोड, शाहूनगर, कन्से बिल्डिंग, धूम डावा कालवा, काटे पेट्रोल पंप, रहमतपूर असा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. रहमतपूरहून कोरेगावकडे येताना हाच मार्ग उलट दिशेने वापरावा असे आवाहन करण्यात आले आहे. या वाहतूक बदलातून रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने, पोलीस वाहने व निवडणूक प्रक्रियेशी संबंधित वाहने वगळण्यात आली आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. नागरिकांनी वाहतूक बदलाची नोंद घ्यावी व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. कोरेगाव तालुक्यात एकंबे जिल्हा परिषद गटात सर्वाधिक मतदान तर पिंपळे बुद्रुक गटात सर्वाधिक कमी मतदान. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत कोरेगाव तालुक्याचा मतदान टक्का 70.67 वर गेला आहे. 2017 साली झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदानाचा टक्का वाढला आहे. मतदारांनी यावेळी प्रथमच सर्वच विभागांमध्ये समाधानकारक सहभाग नोंदवला असून तालुक्यात एकूण 70.67% मतदान झाले आहे.
6 जिल्हा परिषद गटांच्या मतदान आकडेवारीचा आढावा घेतला असता एकंबी गटात सर्वाधिक तर पिंपळे बुद्रुक गटात सर्वाधिक कमी मतदान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. एकंबी गटामध्ये 76.22% मतदान झाले असून हा तालुक्यातील सर्वाधिक मतदानाचा गट ठरला आहे. या गटात एकूण 34,029 मतदारांपैकी 25,938 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विशेषतः ग्रामीण भागातील मतदारांचा सहभाग लक्षणीय ठरला. त्यानंतर कुमठे गटामध्ये 74.28% मतदान झाले असून 34,329 मतदारांपैकी 25,499 मतदारांनी मतदान केले. वाटार स्टेशन येथे 70.43% तर वाठार किर्ली येथे 70.32% मतदान नोंदवण्यात आले. पिंपळे बुद्रुक गटात केवळ 66.8% मतदान झाले असून हे तालुक्यातील सर्वात कमी मतदान ठरले आहे. या गटात एकूण 33,557 मतदारांपैकी 22,173 मतदारांनी मतदान केले. सातारोड गटामध्ये तुलनेने कमी म्हणजे 66.43% मतदान झाले आहे. एकूण कोरेगाव तालुक्यात 1,98,768 मतदारांपैकी 1,40,436 मतदारांनी मतदान केले. निवडणूक प्रक्रिया बहुतांशी शांततेत पार पडली असून आता मतमोजणीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोणत्या गटात मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने लागतो हे लवकरच स्पष्ट होणार आहे. कोरेगाव तालुक्यात खळबळ, सोनके येथे घरफोडी बंदुकीचा परवाना व काडतुसे चोरट्यांच्या हाती सोन्या चांदीसह महत्त्वाची कागदपत्रे लंपास. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील सोनके येथे अज्ञात चोरट्यांनी थेट घरात घुसखोरी करत वयस्कर शेतकऱ्याच्या घरातून बंदुकीचा परवाना, लायसन्स, बंदुकीची काडतुसे, सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम तसेच अत्यंत संवेदनशील शासकीय कागदपत्रे चोरून नेल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दिनांक 6 फेब्रुवारी रोजी रात्री 8:30 ते 9:30 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी किसनराव रामभाऊ धुमाळ यांच्या घराचे कुलूप चावीने उघडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटातून चोरट्यांनी बंदुकीचा लायसन्स क्रमांक 1018/कोरेगाव, बंदूक पोलीस ठाण्यात जमा असलेली पावती, बंदुकीची काडतुसे, बँक ऑफ महाराष्ट्राचे चेकबुक व ATM कार्ड, आर्मीची 2 मेडिकल कार्डे, 2 मिलिटरी कॅन्टीन कार्ड तसेच सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 9,900 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. या प्रकरणी वाटर स्टेशन पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंदुकीचा परवाना व काडतुसे चोरीला गेल्यामुळे पोलिसांकडून विशेष दक्षता घेण्यात येत आहे. हवालदार जगताप तपास करत आहेत. बंदुकीच्या संबंधित कागदपत्रे व काडतुसे चोरट्यांच्या हाती लागल्याने कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून चोरट्यांना तातडीने अटक करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. कराड शहरातील ATMमध्ये बनावट नोटांची चलाकी, नामांकित बँकेची आर्थिक फसवणूक उघड. कराड शहरात एका नामांकित बँकेच्या शाखेतील ATMमध्ये बनावट नोटा टाकून बँकेची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका संशयिताविरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून ATM सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी सुमारे 6:08 झाल्यानंतर त्या सुमारास कराड येथील संबंधित बँक शाखेच्या ATMमध्ये ही फसवणूक करण्यात आली. ATMमध्ये भरलेल्या नोटांची तपासणी करताना संशयास्पद नोटा आढळून आल्याने हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी राहुल लक्ष्मण कुंभार वय 43, व्यवसाय खाजगी नोकरी, राहणार सोमवारपेठ यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार संशयित आरोपी चंद्रकांत ज्योतिराम पवार वय 41, राहणार श्रीराम सागर, विटानाका, खानापूर, जिल्हा सांगली याने फसवणुकीच्या उद्देशाने ATMमध्ये 500 रुपयांच्या तब्बल 50 बनावट नोटा भरल्या. या बनावट नोटांवर चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया आणि गॅरंटेड बाय चिल्ड्रन बँक असा छापील मजकूर असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या नोटा चलन म्हणून वापरण्याच्या उद्देशाने ATMमध्ये टाकून बँकेची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आरोपींवर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याची नोंद दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 9:35 करण्यात आली आहे. पुढील तपास कराड शहर पोलीस करत असून आरोपीने यापूर्वी अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का, तसेच या फसवणुकीमागे आणखी कोणी सहभागी आहे का याचा सखोल तपास सुरू आहे. दरम्यान ATMद्वारे होणाऱ्या फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याने नागरिकांनी आणि बँक प्रशासनाने अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.